मित्रांनो बघा, आता 10:30 वाजलेत. अनबॉक्सिंग करू पटापट. ते दोऱ्या कापून काढू. विवान पण मला हेल्प करणार आहे अनबॉक्सिंगला. याच्यावर खूप धूळ आहे. मला वाटतं यांच्या गोडाऊन मध्ये असंच पडला होता. एवढा मळालेला खराब झालेला. चल ना प्रियांका. आतमध्ये कसा कूलर निघणार आहे. हे चिकटपट्ट्या फक्त खाऊ नको तू. कसं करू बरं. म्हणजे उलटा ठेवायला पाहिजे होता. Yes, this is our cooler. हे बघा मित्रांनो, ही पुढची बाजू आहे. क्रॉम्प्टन नाव लिहिलेलं आहे. 2 बटन आहे, ऑन ऑफ. आणि हे स्पीड आहे, ऑफ 3 2 1. आणि हे फंक्शन काहीतरी फंक्शन आहे. आणि ज्याची वायर इथे आहे. आणि मेन म्हणजे याला हनीकॉम टेक्नॉलॉजी आहे. पहिलं गवत यायचं ना, तरी हनीकॉम म्हणजे मधमाशीचं जाळं असतं ना, तशा आकाराचा हा पुठ्ठा आहे. म्हणजे याच्यातून पाणी असं हे होत असेल, फ्लो होत असेल. आता मी ट्राय करतो आणि पाणी भरून पण ट्राय करू आपण. आता विदाऊट पाणी आपण चालू करून बघू. चला, गणपती बाप्पा मोरया. हा, चालू झालं. मित्रांनो, आता आपण पाणी भरून बघू. 55 लिटरचा आहे. तर याच्यात किती पाणी बसतंय बघू आपण. तू थांब रे विवान, इथून पाणी टाकायचंय. ठीक, सांडल खाली पाणी थोडस. त्याच्या खाली काहीतरी टाका ना. हे कूलरचं कामच असं आहे बाबा. पाणी भरताना खाली सांडेल. इथं ठेव. आमच्या तर भावंडाचे नेहमी भांडण व्हायचे, कोण भरणार कोण भरणार. हा का? आमच्या घरी कूलर नव्हता. आमच्या घरी फक्त फॅन होता, तो पण वरचा फॅन. इथूनच टाकायचं ना नक्की. तुम्ही बघितलंय ना, वॉटर इंटेक आहे ना, इथे लिहिले वॉटर. हा मग ठीक आहे. सावकाश वाचतंय काय? त्याला पाईपच पाहिजे, पाईपने पटकन होतं. ना पाईप आणू का मग मी खालचा. मित्रांनो बघा, बकेटमधून पाणी भरायला खूप वेळ लागतोय. तर आपला गाडी वॉश करायचा पाईप होता, तो आणलाय मी डायरेक्ट. आता नळाला लावतो आणि इकडं त्यांनी भरतो. हा, लागतंय का नाही? लागलं ना. इथं पाणी यायला वेळ लागेल जरा. आलं का नाही पाणी? आणि याच्यातच पकडू नये. मध्ये गड्या पडल्यात का? बंद कर नळ. इथं पकड. तू इथं पकड. सांडल घरात पाणी. सगळीकडे गड्या आहेत. बादलीने खाली पडते पाणी. आई कर चालू. तू तिकडे धर, मी इथं करतो. तुझा तिकडं. आलं का? आधी कमी ना सोडलं होतं काय टँकच.
कसं आहे ते बघू मला. फुल आहे का स्लो? तुला ती तोटी आणावं लागेल. थांब बरं, हे खोलता येते ना. नाही येत खोल. तिला निघत निघतंय खाली सांडते बरं, तरी पाणी सांडत. तिकडे बघ. अख्ख्या घरात ओरलं झालंय. बघू किती पाणी येते प्रियांका. आईने इकडे पकडून ठेवले, इथे तोटी आणावं. बघा मित्रांनो, पाणी सांडले बरंच. आता मी ते क्लीन करतो आणि मग आपण टेस्टिंग करू ह्याची. हे बघा मित्रांनो, कूलरची डायरेक्शन थोडी चेंज केली आहे, कारण तिथं दरवाज्यात येत होता. आता बटन चालू केलंय मी. आणि गणपती बाप्पा मोरया. चला चला चला, थोडासा इकडे फिरवतो मी. 1 2 3. हवा येते. हे फंक्शन काय मला काही कळत नाही. वर खाली साईड असं. खाली बघ. हे बघा, इथं जे आहे ना डायरेक्शन इकडे इकडं, म्हणजे आतल्या स्ट्रिप्स बघा बरं का, फक्त डायरेक्शन त्याची हालत असेल. हा हे बघा, सरळ झाल्या. आता तिकडे होणार. जवळून दाखवून लास्ट वाला खालीवर होत असेल मला वाटतं, हे हालत असेल. कारण आपण ChatGPT वर सर्च करू आता हे फंक्शनचं नेमकं यूज काय आहे. जस्ट फोटो काढलाय आणि एक्सप्लेन दिस असं करतो मी. तर काय करतोय बघू आपण. ChatGPT एक्सप्लेन करतोय का. दिस कंट्रोल नॉब अँड एअर कूलर और सिमिलर रिप्लाय पॉसिबल. कूलर इज स्विच ऑफ. सिंगल ड्रॉपलेट लो कूलिंग. 2 ड्रॉपलेट विथ एरो हायर कूलिंग अँड कर्व एरो शोज डायरेक्शन टू रोटेट द नॉब. बघा, याचा अर्थ कळालेला आहे आम्हाला. हे पाणी येणार फक्त, ह्याच्यात काही हालचाल होणार नाही. आणि मध्ये घेतलं ना, पाणी विथ हे फिरणार इकडं तिकडं. आणि हे थर्ड वालं विदाऊट पाणी फक्त फिरत राहणार, फॅन चालू होणार. जर तुम्हाला पाणी नको आहे तर हे तिसऱ्यावर घ्यायचं. मला वाटतं बेस्ट सगळ्यात मध्ये पाणी विथ इकडे तिकडे फिरत राहणार. आणि टेक्नॉलॉजी बघा काय आहे, तुम्ही बघून घ्या इथं वरती काय टेक्नॉलॉजी आहे. मग अशी मी सांगितली पण दिसली नाही तुम्हाला नीट. 4-way एअर डिफ्लेक्शन, मोटर विथ ओव्हरलोड प्रोटेक्शन, एव्हरलास्ट पंप, प्रोलॉंग कूलिंग, टेस्टेड ओके. इथं लिहिलंय असं. हे जे 4 फीचर आहेत ते एक्सप्लेन केलेले आहे तिथं. तुम्हाला वाचायचे असेल तर वाचून घ्या. ट्रस्टेड बाय नियरली 4 लाख कस्टमर. क्रॉम्प्टॉनचं आहे, 55 लिटर आहे. तर इथं लिहिलेलं आहे ओझोन 55. तर कसा वाटला सांगा कॉमेंट करून.